सरकारचा शपथविधी लवकरच होणार आहे आणि आता त्यासाठी मंत्रालयातील दालनांमध्ये आवराआवरही सुरू करण्यात आली आहे। अनेक मंत्र्यांनी दालनातील सामान हलवलेलं आहे। नव्या सरकारच्या स्थापनेआधी घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। मंत्रालयातील दालनात आता आवराआवर सुरू झाली आहे। शपथविधी लवकरच होणार आहे। खाते वाटप जवळपास झालेलं आहे निश्चित। कोणाकडे कोणतं खातं जाणार, मंत्रिपदी नक्की कोणाकोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू आहे। लवकरच नावं निश्चित होतील, आपल्या समोर येतील। मात्र त्यापूर्वी आता मंत्रालयातली ही दृश्य समोर येत आहेत आणि मंत्रालयातील दालनामध्ये आवराआवर सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि आता सर्वांना वेध लागले ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचे। आणि आता एक नवीन मंत्रिमंडळाचं लवकरच एक नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी जे जुनं मंत्रिमंडळ होतं महायुतीच्या काळातलं, त्या मंत्र्यांच्या दालनातील, मंत्रालयामध्ये ते जे मंत्री होते त्यांच्या दालनातील सर्व सामानाची शिफ्टिंग जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग या ठिकाणी होत आहे। कारण नवीन मंत्रिमंडळ जे आहे ते अस्तित्वात येणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी प्रत्येक मंत्र्यांच्या दालनामध्ये ज्या काही फाईल्स असतील किंवा महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स असतील, तसेच इलेक्ट्रॉनिक सामान असेल, या सर्वांचं शिफ्टिंग जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। तसंच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे मंत्रालयामध्ये जे कपाट असतील, मंत्र्यांच्या दालनातील जे वेगवेगळी कपाटं असतील, जुनी कपाटं असतील, ते देखील शिफ्टिंग केलं जातं। एकंदरीत पाहायला गेलं तर नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या नवीन मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे असणार आहेत। म्हणूनच कुठेतरी जे जुने मंत्री होते, जुने मंत्रिमंडळात होते, त्यांच्या दालनातील आता हे जे सामान शिफ्टिंगचं काम जे आहे ते आता मंत्रालयात सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।